एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। जय ओबीसी। मी जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांच्या वंशवली आणि त्यांच्या याप्रमाणे त्यांना जातीचं प्रमाणपत्र वाटप करायचं GR काढला होता। आणि आज सुद्धा त्यांनी फक्त हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी त्यांना पूर्ववत करण्यासाठी त्यांना पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखल करायचं। त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांचे स्थानिक अधिकारी ते तपासतील की हे वंशवळी बरोबर आहे की नाही आहे। पुरुष प्रधान देशामध्ये ज्यांचे काका आहेत त्यांना नाही, त्यांचे वडील आजोबा पंजोबा त्याच्याप्रमाणे तो निर्णय घेणार आहे आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। आता नेमकी ओबीसी संघटनांची आम्ही आज या ठिकाणी आमच्या काही 14 अजून मागण्या आहे, त्या मागण्या पूर्ण होतपर्यंत आम्ही आमचं साखळी उपोषण इथं चालू ठेवू आणि ते मला वाटते लवकरच सरकार याच्यावर पॉझिटिव्ह आम्हाला उत्तर देणार आहे। जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू होतं मराठाला आरक्षण म्हणजे कुणबी समाजात द्या अशा प्रकारचं, पण सरकारने जो काल निर्णय घेतला त्यामध्ये त्यांना ज्या हैदराबाद गॅजेटमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यांचा सरसकट त्यांना न देता नाही। कारण का इकडे आम्हाला सुद्धा ओबीसी समाजाला एक आश्वासन दिलं होतं की तुमच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय घेऊ, आणि काल जो निर्णय घेतला मी पहिले तर मराठा समाजाचे जे काही आंदोलन आहे त्यांना अभिनंदन करतो का त्यांच्या जे काही मागण्या दिल्या त्यांनी त्या मंजूर केल्या, त्यामुळे आंदोलन संपलं। आता त्या ज्या मागण्या त्यांच्या पूर्ण केल्या त्यामध्ये जे काही त्यांनी टाकलेलं आहे ते हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे त्यांना त्या वंशवली किंवा त्यांना जे जात पडताळणी आहे किंवा जे काही त्यांचे निर्णय आहे त्यांना ओबीसी कुणबी समाजाचं प्रमाणपत्र या त्यांना पूर्तता करून त्यांना कुणबी समाजा अंतर्भूत करून त्यांना ओबीसी समाजामध्ये घेता येईल। त्यांची एंट्री असेल तर हो, राज्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आमचं दिनांक 30 पासून येथे जे साखळी उपोषण सुरू आहे ते महत्वाचं, त्याचं कारण तुम्हाला सर्व पत्रकार लोकांना आणि मीडियाला माहीतच आहे की ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी मुंबई येथे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्यांची प्रमुख माग आहे की त्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण द्या। ही जी त्यांची मांग आहे ही चुकीची मांग आहे, संवैधानिक मांग नाही आहे। त्यांनी जवळजवळ मराठा समाजाने गेल्या 10 वर्षापासून मुद्दा आरक्षण मागितलं होतं। ज्या वेळेला मराठा समाजाने आरक्षण मागितलं त्यावेळेस आम्ही ओबीसी समाजाने सुद्धा त्यांना सपोर्ट केला होता, कारण की त्यांना त्यांच्या ह्याच्यात मराठामध्येही काही लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका होती। पण त्यावेळेला त्यांनी कधी हे म्हटलं नव्हतं की आम्हाला ओबीसी मधून द्या किंवा कोणत्याही वर्गाला आरक्षण जर द्यायचं तर त्यांचे 3 मुद्दे असतात, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या ते मागासलेले पाहिजे। मराठ्यांचा जेव्हा सर्वे झाला, एक वेळा नाही 3 वेळा सर्वे झाला, तिन्ही वेळेस ते आर्थिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत हे सिद्ध झालं नाही, त्यामुळे त्यांचं स्टँड होऊ शकलं नाही। आज मराठा समाजाचे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात 11 ते 12 मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या काळात सुद्धा त्यांना रिझर्वेशन मिळालं नाही। त्याचं कारण तेच होतं की ते कोणतेही जी निकष असतो त्या 10-15 निकष त्या निकषामध्ये ते फिट बसत नव्हते।